नमस्कार. अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन जिल्हाध्यक्षपदी बीना अग्रवाल यांची निवड झालेली आहे आणि एक सर्वानुमते यांची निवड झालेली आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. बीनाजी, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं भारदस्त पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. आपली जिल्हाध्यक्षपदी वर्णी कशी लागली, निवड कशी झाली, याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? आज मैं अखिल भारतीय मारवाड़ी महिला सम्मेलन के लिए मैं चयन हुई थी अध्यक्ष पद के लिए। तो मैंने समय पहले मेरे अग्रवाल समाज के अंदर मैंने बहुत काम की और उसके बाद में मैं कोषाध्यक्ष बनी वहाँ पर। उसके बाद में मैंने अखिल भारतीय में मुझे चयन किया गया और मैंने कम से कम 50 से ऊपर प्रोजेक्ट लिए और इस प्रोजेक्ट के अंदर मैंने जैसे नानी बाई का मायरा लिया, नेत्र ऑपरेशन लिया, ठंडा जल की प्याऊ लगाई और कन्या भोजन का लिया, जिसमें हमने 51 कन्याओं को घाघरा चुन्नी और उनकी ओटी भरी और भोजन खिलाया। और उसके बाद में भागीरथ स्कूल में हमने LED टीवी बच्चों को लिए दान की ताकि वो अच्छे से पढ़ सके। उनको बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही थी, इसलिए हमने ये सोचा कि ये बच्चे आज आगे बढ़ेंगे तो बहुत अच्छा रहेगा। एक म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. बरं अग्रवालजी, मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की एक चांगल्या प्रकारे आपल्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपलं एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक आहे. या निवडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षपदावरती आपली वर्णी लागलेली आहे. या निवडीच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? मेरा ये मेरा मोटिवेशन है कि आज मैं जो भी हूँ, भारती भाभी ने मुझे आगे बढ़ाया है और मैं उनके मार्गदर्शन से आगे चलती रही हूँ और आज मैं समाज में बड़े बड़े काम करने की मेरी इच्छा रहती है। और जो आज समाज के अंदर लड़कियाँ इधर से उधर दूसरी कास्ट में शादियाँ कर रही हैं, मेरे ऐसा है कि आज वो चीज़ नहीं हो, मैं उसके लिए मेरी पूरी कोशिश करूँ। म्हणजे आपण जे काही महिलांची जी काही समस्या वगैरे आहे, त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी, त्यांना समस्यातून मुक्त करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहात. एक चांगल्या प्रकारची सेवा देणार आहात त्यांना आणि एक महिला सशक्तीकरणासाठी भर देणार आहात. बरं, या निवडीच्या माध्यमातून एक जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे, जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे, बंधनं आलेली आहे. तर या निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मैसेज क्या देना चाहते हैं आप, क्या बोलेंगे? मैं मैसेज ये देना चाहती हूँ क्योंकि आज अपन जो काम कर रहे हैं, दान पुण्य धर्म, ये सब करना चाहिए क्योंकि अभी ये सब चीज़ बंद होती गई, उससे ये पूरा सब बिगड़ते गया। बच्चे दूसरे कास्ट में जा रही है, हर चीज़ का सब दुरुपयोगी हो रहा है। तो अपन ये चाहते हैं कि दूसरे बच्चे अपने कास्ट में ही शादी करें और जो महिलाओं की समस्या है उनको मैं यानी उनका पूरा ये ध्यान देते हुए। ओके. आप समाज में एक संदेश दिया आपने, एक मोटिवेशन दिया और महिला सशक्तिकरण पे ज़्यादा भर दिया. तो आपण या जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून आपण याचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता, याचं मुख्य श्रेय कोणाकडे आहे, काय सांगाल? ये मुख्य श्रेय ये भारती भाभी की तरफ दिया गया। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारती जी राठी को देना चाहती हूँ क्योंकि इन्होंने ही मुझे राजकुमारी बादी भाभी से मिलाया और आज वो राज्य की अध्यक्ष हैं। उन्होंने मेरा कार्यकाल देखते हुए आज उन्होंने मुझे राष्ट्र का सहसचिव घोषित किया और महाराष्ट्र प्रदेश पे मुझे सहकोषा अध्यक्ष का पद दिया और आज मैं जिले की अध्यक्ष बनी हूँ। इसलिए मैं ये श्रेय भारती भाभी को ही देना चाहती हूँ और आज मैं बहुत खुश हूँ और आगे से मैं आगे
यही काम करना चाहती हूँ कि मैं अच्छे बड़े बड़े काम करूँ, बड़े बड़े सुधार करूँ, समाज सेवा करूँ, यही मेरा मोटिवेशन है। नारी शक्ति राष्ट्र शक्ति। आणि त्यांची अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. त्यांच्यावरती एक अभिनंदनाचा वर्षा आणि कौतुकाची थाप त्यांना मिळते आहे. त्यांनी समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या प्रत्यक्ष त्याचं निराकरण केलेलं आहे. आणि विद्यार्थी जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे निराधार विद्यार्थी आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शाळेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी ज्या काही उपयोगी वस्तू आहेत त्या त्यांना प्रेझेंट केलेल्या आहेत. आणि त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची आज जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी जिल्हाध्यक्षपदावरती त्यांची वर्णी कशी लागली या संदर्भात त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या मॅडमजींनी मारलेली आहे. बीना अग्रवाल मॅडमने मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.